bayangnya. रात्री बऱ्याच उशिरा संगारे थकून बागून बैठकीत पोहोचला. आम्ही त्याच्या येण्याचीच वाट पाहत होतो. त्याचा शीन घालवण्यासाठी शाळीग्रामने अजून एक ग्लास भरला. 1-2 घोट रिचवल्यावर संगारेला थोडी हुशारी वाटू लागली. तो काय बोलणार आहे यावर मला माझ्या शत्रूबद्दल माहिती मिळणार होती. मोहोळ गावातून आरोपीला माझ्या खबरेच्या बातमीनुसार अटक केली. त्याच्या घराचीही कसून झडती घेतली. त्याच्या बायकोपाशी, शेजाऱ्यांजवळ याची चौकशी केली. बरीच माहिती मिळाली, पण सारी निराशाजनक आहे. ज्ञानोबा मात्रे याच नावाचा साधा शेतकरी कोणाच्या येण्या जाण्यातला नाही. 3 महिन्याआधी साधारण भाऊरावांना धमकी मिळाल्याच्या 1 दिवस आधी रात्री परसाला गेला तेव्हापासून गायब झाला. तो झेडपी निवडणूक संपल्यावर 1-2 दिवसांनी त्याच्याच घराबाहेर बेशुद्ध अवस्थेत सापडला. बायकोने शेजारच्याला मदतीने गावात, नातेवाईकांकडे सर्व ठिकाणी खूप शोधाशोध केली. अखेर 2 दिवसांनी गावच्या चौकीत बेपत्ता असल्याची तक्रार केली. चौकीत तशी नोंद आहे. आपल्या पोलीस ठाण्यात आणून त्याला आधी प्रेमाने मग पोलिसी खाक्या दाखवून त्याने केलेल्या कृत्याबद्दल विचारले, पण त्याला मधल्या काळातले काहीच आठवत नाही असाच धोसरा त्याने लावला आहे. फक्त तो परसाकडून घरी येताना मध्ये त्याला एक व्यक्ती भेटली. त्या व्यक्तीने त्याला गावाबाहेर पडण्याचा रस्ता विचारला. त्या व्यक्तीचे डोळे चमकत होते. त्याच्याशी बोलताना ज्ञानोबाच्या डोळ्यासमोर अंधारी आली आणि मग पुढे काय झाले त्याला काहीच आठवत नव्हते. तो अगदी खरं बोलत होता. माझ्या आजवरच्या अनुभवावरून मला वाटत आहे. संगारेने बोलणे संपवत दुसरा पॅक भरला. त्याला पत्ता विचारणाऱ्या व्यक्तीचा चेहरा त्याला आठवतो का? शाळीग्रामने प्रश्न केला. रात्री अंधार असल्याने त्याला नीट दिसत नव्हतं, पण त्याचा आवाज त्याला चांगलाच आठवतो असं तो म्हणाला. संगारेने उत्तर दिलं. राजाराम किंवा सदा पानसरेला त्याच्यासमोर बोलायला लावून काही माहीत होऊ शकेल? शाळीग्रामने उपाय सुचविला. मला वाटते दोघेही सध्या शहरातील नामी व्यक्ती आहेत. असं पोलीस ठाण्यात त्यांना एकदम बोलवता येणार नाही. संगारेने नवीन प्रश्न उपस्थित केला. पण ज्ञानोबाला त्याच्यासमोर नेता येईल, अगदी त्याच्या नकळत एखादी मदत मागण्याच्या बहाण्याने? मी मार्ग सुचविला. सगळ्यांनाच तो पटला. संगारेने ही कामगिरी उद्याच पार पाडण्याचे ठरवले. सगळ्यांनी शेवटचा पेग संपवत एकमेकांचा निरोप घेतला. सकाळी नेहमीच्या वेळी मी कारखान्यात पोहोचलो. शाळीग्राम व महादेव आधीपासूनच वाट पाहत बसले होते. दोघांचे चेहरे पाहून काही गंभीर घडल्याचे भासत होते. ज्ञानोबा म्हात्रेचा रात्री कोठडीत खून झाला. महादेवने बातमी दिली. हाती आलेला एकमेव धागा तुटला होता. खुनाची पद्धत अगदी भाऊराव आणि गुणाजी सारखीच महाभयंकर. शरीरात नावाला फक्त हाडे आणि चामडी शाबूत होती. डोळे विस्फारलेले, तोंड भीतीने आवसलेले. मला तर हे अमानवी कृत्य वाटतं. शाळीग्रामने खोलात माहिती दिली. संगारेवर पोलीस खात्याची चौकशी बसणार आहे. सारी जबाबदारी त्याच्यावर होती. महादेवने आणखी एक नवा धक्का दिला. खरं तर ज्ञानोबा पकडला गेल्याची माहिती गुप्त राखायला हवी होती, पण संगारेला या सर्व खुनामागे एक दुष्ट अमानवी शक्ती असल्याचे माहीत नव्हते, म्हणून तो सामान्य गुन्ह्यासारखा या प्रकरणाला हाताळत होता. बातमी फुटली होती आणि दुश्मनाने डाव साधला होता. पुन्हा एकदा नशिबाने हुलकावणी दिली होती. आमचे बोलणे सुरू असतानाच पांडे बैठकीत प्रवेशले. बोला पांडे, काही महत्त्वाचे आहे का? या गदारोळात कारखान्याचे काम मला टाळायचे होते. सदाशिव पानसरेने आपल्याला बोलावणे धाडले आहे. कारखाना विक्री संदर्भात काही बोलायचे आहे म्हणतो. पांडेने निरोप दिला. माझे टाळके सटकले होते. सदा जखमेवर मीठ चोळायचे काम करीत होता. मला कारखाना विकायचा नव्हता, पण याची जणू जबरदस्ती सुरू होती. कारखाना विकायचा नाही म्हणून कळवा, आणि पुन्हा विषय काढला तर माझ्यासारखा वाईट माणूस नाही हे पण सांगा. मी पांडेंना काय करायचं ते सांगितले तसे पांडे निघून गेले. महादेव, मला या राजाराम पानसरे आणि कलबुर्गीची माहिती हवी आहे. कोणीतरी त्यांच्यापैकीच किंवा हे तिघे मिळून आपल्या वाईटावर उठले आहेत. मी महादेवला म्हणालो तसं त्याने होकारार्थी मान हलवली आणि तो त्याच्या पुढच्या कामगिरीवर निघाला. आता माझ्याकडे नावे होती, पण बायंग्याच्या राखेची पोटली सापडल्याशिवाय यांचा बंदोबस्त करता येणार नव्हता. त्यासाठी काय करता येईल याचा विचार मी करू लागलो. बराच वेळ मी शाळीग्रामसोबत या समस्येतून बाहेर पडण्यावर खलबत करीत बसलो. त्यानंतर शाळीग्राम आपल्या कामासाठी निघून गेला. तेवढ्यात भिकाजी अचानक कारखान्यात दाखल झाला. शिरगाव सोडून तो काहीतरी महत्त्वाची बातमी देण्यासाठी तातडीने इथे आला होता.
तो आल्याची वर्दी गणोजीने देताच मी त्याला बैठकीत बोलावून घेतलं. त्याने धक्कादायक बातमी कळवली. बंगल्यावर काल रात्री दरोडा पडला होता. काही फारसं चोरीला गेलं नव्हतं, पण साऱ्या खोल्यांमध्ये उलतापालत करून ठेवली होती. बंगल्याच्या आवारातील शेडचे कुलूप तुटले होते. माझा अंदाज खरा ठरला होता. माझ्या शत्रूला बायंग्याच्या राखेची पोटली सापडली होती. आता त्याला गरज होती त्या लाकडी पेटीची, ज्याने तो बायंग्याला बांधित करू शकणार होता किंवा त्याच्या ताब्यात घेऊ शकणार होता. सगुणाला तिच्या माहेरी सोडताना मुद्दाम शिरगावला थांबून मी लाकडी पेटी सुरक्षित ठिकाणी दडवून ठेवली होती. पण अजून एक विचार माझ्या मनात चमकला तसा भिकाजीला घेऊन मी माझ्या सातारच्या बंगल्यात दाखल झालो. कधी नव्हे तो आज मी देवघरात आलो होतो. सगुणा माहेरी गेल्यापासून देवघराची दुरवस्था झाली होती. देव धूळ खात पडले होते. सारी खोली धुळीने माखली होती. भिकाजीच्या मदतीनं मी सारी खोली स्वच्छ केली. देवांना स्नान करून नीट पुसून देव्हाऱ्यात मांडले. दिवा लावला. फुलांची माला करून देव्हाऱ्याभोवती तोरण बांधले. फुले वाहिली आणि मग माझ्या कुटुंबाची पाटलाने हत्या करण्याआधीचे दिवस आठवले. तेव्हा मी रोज यथासांग पूजा करीत असे. देवावर विश्वास असणारा एक आस्तिक, भक्तिमार्गाने चालणारा एक भक्त होतो. पण माझ्या कुटुंबाला माझ्या या देवाने पाटलाच्या हातून जळून मरण्यापासून वाचवले नव्हते. तो फक्त सारे पाहत स्वतःही त्या आगीत भस्म झाला होता. सारा भूतकाळ आठवून मी शहारलो. देवापुढे जोडण्यासाठी पुढे केलेले हात मी खाली घेतले. मला हवी असलेली गोष्ट मी शोधू लागलो आणि एक लाल कपड्यात बांधलेली ती वस्तू मला सापडली. ती जवळ ठेवून घेत मी भिकाजीसोबत गाडीत बसलो आणि शिरगावच्या दिशेने पळवू लागलो. भिकाजीला शिरगावला सोडून मी आधी माझ्या सासरी पोहोचलो. खूप दिवस सगुणाला भेटलो नव्हतो. मी आल्याचे कळताच ती धावत माडीवरून खाली त्यांच्या बैठकीत आली. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद मला दिसत होता. सासू सासऱ्यांनी हाल हवाल विचारला. जेवण उरकून मी सगुणाच्या खोलीत आलो. किती वाळलात तुम्ही? मी पुन्हा सोबत येते. माझी तब्येत अगदी ठणठणीत झाली आहे आता. सगुणाच्या बोलण्यात काळजी प्रेम दिसत होतं. मी छान आहे. खूप दिवसांनी पाहिलंस ना म्हणून तुला वाटत आहे. मी तिची काळजी मिटवण्यासाठी उत्तर दिलं. आणखी थोडे दिवस मग मी तुला न्यायला येईल. तुझ्यासाठी मी काही आणलं आहे. असं बोलून मी ती लाल कपड्याची पोटली बाहेर काढली. त्यात बाबा महाकाळाने मंत्रसिद्ध केलेले रुद्राक्ष होते. सगुणाला मी ते दोऱ्यात ओवून त्याच्या 2 माळा बनवायला सांगितल्या. खूप दिवसांनी आम्ही भेटत होतो. तिच्या सहवासात मी सातारची सारी संकटे विसरून आनंदात विलीन झालो. सकाळी उठून तयार होऊन मी बैठकीत आलो. सगुणाच्या घरच्यांशी गप्पा झाल्या. चहा पाणी झाले तसे सगुणा मला त्यांच्या देवघरात घेऊन गेली. तिने काल दिलेल्या रुद्राक्षापासून 2 रुद्रमाळा तयार केल्या होत्या. त्यातली एक मी तिच्या गळ्यात घातली. काही झाले तरी मी म्हणेपर्यंत ही माळ आता गळ्यातून काढायची नाही. मी तिला गंभीरपणे सांगितलं. काय झालं? काही चिंता करण्यासारखं घडलं आहे का? तिने पुन्हा काळजी दाखवत विचारलं. नाही, काही विशेष नाही. एका खूप सिद्ध महंताने आपल्याला दिलेली ही भेट आहे. येणाऱ्या प्रत्येक संकटापासून ती आपले रक्षण करेल. मी तिला समजावत म्हणालो. माझे इकडचे कामं संपले होते. दुसरे रुद्रमाळ स्वतःकडे ठेवत मी सर्वांचा निरोप घेतला. सातारकडे येताना मी शिरगावच्या बंगल्याची पाहणी करून आलो. भिकाजीला झालेला पसारा आवरायला सांगून मी बंगल्यावर कडक पहारा ठेवण्याची सूचना केली. सातारला पोहोचायला सायंकाळ उलटली होती. मी सरळ कारखान्याकडे गाडी वळवली. मागच्या आवारात गाडी लावत असताना मागोमाग एक भली मोठी गडद काळ्या रंगाची इम्पाला कार गेटमधून आत शिरली. बरोबर येऊन माझ्या शेजारीच थांबली. इतकी राजेशाही गाडी अख्ख्या शहरात कुणाकडेच नव्हती. गाडीचा दरवाजा उघडून एक इसम बाहेर पडला. मागोमाग दुसराही एक जण बाहेर पडला. दोघेही ओळखीचे चेहरे होते. सदाशिव पानसरे आणि सोबत आमचे मित्र पोलीस पाटील संगारे. संगारेने अदबीने पुढचं दार उघडलं तसा एक आडदांड माणूस बाहेर पडला. त्याने काळा शर्ट, काळी लुंगी परिधान केलेली, काळ्या चपला घातल्या होत्या. त्याच्या गळ्यात जाळ जूळ लखलखणाऱ्या सोन्याच्या माळा, मनगटावर सोन्याचा भरीव कडा, अंगठा सोडून उरलेल्या साऱ्याच बोटात ठोकळ अंगठ्या, त्यावर चित्रविचित्र नक्षीकाम, चमचमणारे खडे, कपाळी आडवे असलेले भस्म, दाट कुरळे केस, बटबटीत डोळे, सर्वत्र भिरभिरणारी करडी नजर, फेंदारलेले मोठे नाक, जाड ओठ, त्यावर लोंबणाऱ्या मिशा, खुरटी वाढलेली दाढी, असा तो मनुष्यरूपी राक्षस समोर उभा होता. माझ्याकडे पाहून पानसरेंनी त्याच्या कानात काही कुजबूज केली. तसे त्याने मंद स्मित करून मला नमस्कार केला आणि मग तो कारखान्याच्या इमारतीला निहाळू लागला. मी शांत उभा होतो. संगारे माझ्याजवळ आला. हे साताप्पा कलबुर्गी फर्टिलायझरचे मालक आपल्याला खास भेटायला आलेत. संगारेच्या बोलण्यात लाळघोटपणा दिसत होता.
मी संगाऱ्यांना साऱ्यांना गेस्ट हाऊसमध्ये घेऊन येण्यास सांगितले. गणोजीला पाहुण्याची व्यवस्था करायला सांगून बैठकीत जाऊन बसलो. मागोमाग सारे आत आले. मी बसण्याची विनंती केली. तो आडदांड देह खुर्चीत बसला तशी ती खुर्ची किरकोळ भासू लागली. सदा पानसरे उभाच होता. त्यावरून त्याला आपल्या मालकासमोर बसण्यास संकोच वाटत होता हे उघड होतं. पण संगारे सुद्धा बसला नाही यावरून माझी चिंता वाढली. गणोजी चहा फराळ घेऊन आला. बैठकीतील मोठ्या टेबलावर त्याने सारे मांडले व तो निघून गेला. मी हाताने साऱ्यांना चहा फराळ घेण्याचा इशारा केला. हे कलबुर्गी सेठ, कलबुर्गी फर्टिलायझर्स, कलबुर्गी फार्म, कलबुर्गी कोलमाइन यांचे महाराष्ट्रात बरेच उद्योग आहेत. सर्वात एकाधिकार आहे. पानसरे आपल्या धन्याची व त्याच्या वैभवाची माहिती करून देत म्हणाला. ज्ञानोबा मात्रे खून प्रकरणात खात्याकडून माझ्या बदलीची ऑर्डर आली. कलबुर्गी सेठने वरिष्ठांना फक्त एक निरोप धाडून सारी कारवाई रद्द केली. शिवाय माझ्या पदोन्नतीसाठी ते शब्द टाकणार आहे. संगारे, कलबुर्गीचा नवा गडी बोलत होता. काय काम काढलं या गरीबाकडे तुमच्या मालकांनी? मी तुसड्याप्रमाणे प्रश्न केला. जे सेठ, तुमच्याबद्दल खूप ऐकून आहे. खूप कमी वेळात तुम्ही इतका पैसा मिळवला आणि तो कसा मिळवला हे पण मला माहीत आहे. इतका वेळ थंड बसून असलेला कलबुर्गी घोगरे आवाजात बोलू लागला. त्याच्या आवाजात समोरच्याला दाबणारा माज होता. मीही तुमच्याच पावलावर पाऊल ठेवून श्रीमंत होण्याचा प्रयत्न करतोय. मी निग्रहाने उत्तर दिले. मला नक्की काय बोलायचे आहे हे त्याला उमजले होते. कारखाना आणि तुमची सारीच संपत्ती आम्ही सहज काबीज करू. तुमच्या ताकदीच्या किल्ल्या आता आमच्या ताब्यात आहेत. पण आधी प्रेमाने समज द्यावी या विचाराने इथे आलो होतो. कलबुर्गी उद्दामपणे म्हणाला. माझ्या ताकदीच्या किल्ल्या तुमच्या हाती आल्या असल्या तरी टाळा तुम्हाला सापडणार नाही. त्या किल्ल्या जपून ठेवा. ज्या दिवशी त्या पुन्हा माझ्या हाताला लागल्या तोच तुमचा शेवटचा दिवस असेल. माझ्या खिशातल्या रुद्रमाळेची आठवण होत मी प्रत्युत्तर दिले. मी दिलेल्या उत्तराने सदा पानसरे खवळला. आपल्या धन्याची मर्जी राखण्यासाठी माझ्या अंगावर धावून आला. संगारीने त्याला रोखून धरले. जळजळीत नजरेने पाहत कलबुर्गी उठला. तनतनत बाहेर निघून गेला. त्याच्या मागोमाग त्याचा पाळीव सदाही निघाला. शेडची माफ करा, पण कलबुर्गीची ताकद आपल्यापेक्षा खूप मोठी आहे. त्याच्यासमोर टिकाव लागणे कठीण आहे. तुम्ही कारखान्याचा विचार सोडून दिलेलाच बरा. संगारे नव्या मालकाच्या बाजूने बोलत होता. मी काहीच उत्तर न दिल्याने तो नाईलाजाने निघून गेला. संगारेच्या बोलण्यात तथ्य होते. कलबुर्गीकडे माझ्यापेक्षा जास्त संपत्ती होती. माझ्यासारखी काळी शक्ती होती. सदा पानसरे राजारामाने नव्याने गटात सामील झालेला संगारे होता. सध्या कलबुर्गीचे पारडे नक्कीच भारी होते. राखेची पोटली मिळवण्यासाठी काहीतरी युक्ती करावीच लागणार होती. अजूनही महादेव शाळीग्राम माझ्या बाजूने होते. काय करता येईल याचा विचार मी करू लागलो. दुसऱ्या दिवशी जयंताच्या अप्रोक्ष कलबुर्गी पानसरे राजारामच्या नव्या कार्यालयात पोहोचले. नेहमीप्रमाणे राजाराम तिथे नव्हताच. आत येऊन पुढच्या खलबतांना सुरुवात झाली. संगारे आपल्याला येऊन मिळाला आहे. त्याच्या मदतीने शाळीग्राम आणि महादेवलाही आपल्यात सामील करून घेता येईल. पानसरे बोलत होता. कलबुर्गी मान हलवित होता. नाही तयार झाले तर त्यांनाही भाऊराव, गुणाजी आणि ज्ञानोबाकडे पाठव. चेहऱ्यावर छद्मी हास्य दाखवत कलबुर्गी म्हणाला. दोघेही खदाखदा हसू लागले. जे शेडच्या अपरोक्ष काही कारवाया सुरू होत्या. कलबुर्गीच्या आदेशानुसार संगारे आता शाळीग्राम व महादेवला त्यांच्या कंपूत सामील करण्यासाठी प्रयत्न करू लागला. महादेव मागचे काही दिवस साताऱ्यात नव्हता. संगारेने त्याचा मोर्चा शाळीग्रामकडे वळविला. बरेच प्रयत्न करून तो फितत नव्हता. त्याने त्याचे पानसरेंच्या कानावर टाकले. पानसरेने संगारेला सांगून शाळीग्रामला राजारामच्या कार्यालयात बोलावून घेतले. शाळीग्रामचा नाईलाज झाला. आत पानसरे आणि कलबुर्गी त्याचीच वाट पाहत होते. या वकील साहेब, बऱ्याच दिवसांनी आज भेटायचा योग आला. पानसरेने बसण्याची विनंती करत म्हटलं. या गरीबाकडे काय काम काढलं महाराज? मुत्सद्दी शाळीग्रामने प्रश्न केला. मनसुबा माहीत आहेच. मैत्रीचा हात आणि जेजेचा कारखाना. पानसरेने हेतू स्पष्ट केला. जे सेठशी जुनी निष्ठा आहे. आपल्याशी मैत्री म्हणजे शेठशी दुश्मनी होईल. शाळीग्राम आपली वफादारी दाखवत म्हणाला. प्रत्येक गोष्टीची किंमत असते. आम्हाला खरं तर कारखान्यात काहीच रस नाही. जेची काही आमच्या उपयोगाची रहस्य जाणून घ्यायची आहेत. त्याचा पडाव झाला तर कारखाना तुमच्या नावे करू. पाताळ यंत्री कलबुर्गीने इरादा स्पष्ट केला. शाळीग्रामने मंद स्मित करून हात मिळवण्यासाठी पुढे केला. जे सेठचा दुसराही शिलेदार अलगद शत्रूच्या गोठात सामील झाला होता. मी जयंता शाळीग्रामची बराच वेळ वाट पाहत गेस्ट हाऊसच्या बैठकीत बसून होतो.
खरं तर महादेव, संगारे आणि शाळीग्राममुळेच मला विशेष हालचाली न करता प्रतिस्पर्धाच्या बित्तम बातम्या मिळत होत्या. महादेव गेले काही दिवस त्याच्या कामगिरीवर होता. संगारे फुटला होता आणि शाळीग्रामचा काही पत्ता नव्हता. वाट पाहून मी ग्लास भरला. हळूहळू एक एक घोट रिचवू लागलो. माझ्या मनात बाहेंग्याच्या राखेची पोटली कशी मिळवायची हाच विचार सुरू होता. तितक्यात महादेव बैठकीत आला. त्याला बरेच काही सांगायचे असे वाटत होते. बोल महादेव, काही बातमी? मी प्रश्न केला. मी आणि माझी माणसे गुप्तपणे पानसरे आणि कलबुर्गीवर पाळ ठेवून आहोत. संगारेचे आजकाल त्यांच्याकडे जाणे वाढले आहे. महादेव माहिती देत होता. काल शाळीग्रामही राजारामच्या कार्यालयात बराच वेळ बसून होता. कदाचित तोही त्यांना जाऊन मिळाला असे वाटते. महादेवने आणखी एक धक्का दिला. मी काही वेळ शांतच बसून राहिलो. असे काही होईल याची पूर्वकल्पना मला होती. पैशाचे आणि सत्तेचे पारडे ज्याचे जळ असते, लोकांची इमानदारी नेहमी त्याच बाजूने झुकते. काल माझे पारडे जड होते, आज कलबुर्गीचे. मी महादेवकडे पाहत म्हणालो, पण मी त्यातला नाही शेठजी. माझं इमान फक्त तुमच्यासोबतच आहे, कायम राहील. तुम्ही एक इशारा करा, दोघांना त्या पानसरे आणि कलबुर्गीसकट ढगात धाडतो. महादेव रागाने पेटला होता. मी महादेवला शांत करत काही गोष्टी समजावल्या तसा शांत झाला. पानसरे आणि कलबुर्गी साधे शत्रू नाहीत. त्यांच्याकडेही आपल्यासारखीच काळी शक्ती आहे. सध्या आपली पोटली चोरीला गेल्याने त्यांच्यासमोर कमकुवत पडलो आहोत. तू थोडे दिवस भूमिगत राहून पानसरे, कलबुर्गी यांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेव. ते कुठे जातात, त्यांचे काही गुप्त ठिकाण आहे का, जिथे ते अवेळी जातात, या सर्वांची माहिती काढ. मी खोलात विषय समजावत म्हणालो. महत्त्वाचं म्हणजे राजाराम आणि त्याच्या बायकोची काही माहिती मिळते का ते पाहिलं पाहिजे. आणि तू गेस्ट हाऊसवर भेटायला येऊ नकोस. तू गणोजीकडे निरोप दे, मग आपण ठरवून भेटू. मी राजारामचं नाव काढताच महादेवने काही आठवल्यासारखं चमकून पाहिलं. या संगारे आणि शाळीग्रामच्या नादात महत्त्वाचं सांगायचं राहून गेलं. शेठजी, राजारामच्या कार्यालयात काम करणाऱ्याला एका गड्याला मी फितवून ठेवलं आहे. त्याने दिलेल्या माहितीप्रमाणे त्या इमारतीखाली एक तळघर आहे. कदाचित तिथे राजाराम आणि त्याच्या बायकोला कैदेत ठेवले असावे, कारण त्याने तिथे एका जोडप्याला ओझरते पाहिले आहे. महादेवने खूप महत्त्वाची माहिती दिली. महादेव, कदाचित तेच जोडपे असू शकते जे माझ्या घरी कामाच्या बहाण्याने विषप्रयोग करण्यासाठी आले होते आणि त्यांनीच ती बायंग्याची पोटली पळवून नेली. तू नजर ठेव आणि जर शक्य झाले तर त्यांना तिथून उचलून माझ्या बंगल्यावर घेऊन ये. मला आशेची किरणं दिसत होती. महादेवने होकारार्थी मान डोलावली आणि तो निघून गेला. तिथे कलबुर्गीच्या गोटात जयंत्याच्या अप्रोक्ष. पानसरेने कलबुर्गीची राहण्याची व्यवस्था शहरातील एका धनाढ्य व्यापाऱ्याच्या रिकाम्या वाड्यात केली होती. कलबुर्गीच्या वाड्यात पानसरे आणि कलबुर्गीची चर्चा सुरू होती. सरकार, आपण सरळ जेजेवर आपला गुलाम पिशाच पाठवून त्यालाही त्याच्या साथीदारांकडे का पाठवत नाही? मला त्याच्या जवळील शक्ती मिळवायची आहे आणि त्यासाठी मला त्याच्या गुलामीत असलेल्या पिशाच्याचे कपाल व अस्थी हवे आहेत. जेजेला मारून त्या कधीच मिळणार नाहीत. सरकार, आपण ठरवल्याप्रमाणे संगारे आणि शाळीग्राम पण आपल्यात सामील झालेत, पण त्यांच्याकडून जेजेच्या त्या रहस्याबद्दल कोणतीही माहिती मिळाली नाही. सरकार, खरंच त्यांना यातलं काहीच जेजेने सांगितलं असेल असं मला वाटत नाही. दोघांचेही बोलणे सुरू असताना वाड्यावरील गड्याने संगारे आणि शाळीग्राम आल्याची वर्दी दिली. कलबुर्गीने दोघांनाही आत पाठवण्यास सांगितले. संगारे शाळीग्राम आल्यावर कलबुर्गीने नुसत्या इशाऱ्याने त्यांना बसायला सांगितले. आज न बोलावता दोघंही एकदम हजीर. काय विशेष? कलबुर्गी करड्या आवाजात म्हणाला. महाराज, शहरात मैना सोलापूरचा तमाशा आलाय. तिला तुमच्या करमणुकीसाठी इथे वाड्यावर बोलवायचं म्हणत होतो. शाळीग्राम उत्साह दाखवत म्हणाला. हे काय मध्येच काढलं एकदम? कलबुर्गी थोड्याशा नाराजीत म्हणाला. महाराज, तुम्ही दिवस रात्र कामात इतके व्यस्त असता, तुमचा थकवा घालवण्यासाठी मैना सोलापूरकर शिवाय चांगली नार मिळणार नाही. शाळीग्रामचा आग्रह कमी होत नव्हता. इथे आल्यापासून एकही दिवस आराम मोज झाली नव्हती. मैना सोलापूरकरचं नाव, तिच्या रूपाचे, अदांचे आणि नृत्याचे किस्से कलबुर्गी चांगलेच ऐकून होता. अनायसे संधी आलीच होती. त्याने सहमती दर्शवली. महाराज, तेवढं राजाराम गवळी साहेब आपले नवझेडपी अध्यक्ष साहेब आले असते म्हणजे आणखी रौनक वाढली असती. संगारे जोर देत म्हणाला. राजारामचं नाव काढताच पानसरे आणि कलबुर्गी एकमेकांकडे पाहू लागले. दोघांना गोटात सामील करून देखील त्यांनी कोणत्याच गुप्त गोष्टी संगारे आणि शाळीग्रामला सांगितल्या नव्हत्या. अध्यक्ष साहेबांना बोलावण्याचा नक्की प्रयत्न करतो, पण येतीलच अशी खात्री देता येत नाही. पानसरे वेळ मारून नेत म्हणाला. दुसऱ्या दिवशी सायंकाळी मैनाबाईंना बैठकीसाठी कलबुर्गीच्या वाड्यावर बोलावण्याचे नक्की झाले. शाळीग्रामने सर्व जबाबदारी अंगावर घेतली.
शहरातील काही नामी धनाढ्य व्यापाऱ्यांना, नेते मंडळींना खास आमंत्रण देण्यात आले. मैनाबाई सोलापूरकरच्या होणाऱ्या खाजगी बैठकीच्या लावणीची बातमी पसरली. दुसऱ्या दिवशी सायंकाळी कलबुर्गीच्या वाड्याची खास सजावट करण्यात आली होती. आलेल्या नामी श्रीमंत व सत्ताधारी व्यक्तींचे स्वागत स्वतः पानसरे आणि कलबुर्गी करीत होते. वाड्यातील भव्य दिवाणखान्यात गद्द्या गिरद्या लोड मांडून ऐसपेस बसण्याची व्यवस्था केली होती. खाशा मंडळीसाठी मद्यपानाची, खानपानाची संपूर्ण तयारी होती. बैठक रात्रभर गाजणार होती. मैना सोलापूरकर तिच्या फळातील इतर नृत्यांगनांसोबत आणि सोबत काम करणाऱ्या तबला वादक, ढोलकी वादक आणि हार्मोनियमवाल्यांसोबत तयार होती. तिचं भरदार तारुण्य आणि भरगच्च देह कसून नेसलेल्या साडीत उठावदार दिसत होता. सोबतच्या नृत्यांगना तिच्या तोडीच्या नसल्या तरी देखण्या होत्या. कलबुर्गी सकट सारेच मान्यवर स्थानापन्न झाले आणि पहिल्यांदा झेडपी अध्यक्ष राजाराम गवळी सुद्धा कलबुर्गी आणि पानसरेंच्या मधोमध बसलेले साऱ्यांना दिसले. या सर्वात शाळीग्राम आणि संगारेंनीही जागा मिळवली होती. मैना बैठकीत अवतरली तशी साऱ्यांच्या नजरा तिच्याकडे वळल्या. तबलावादक आणि ढोलकीपटूच्या जुगलबंदीने मैफलीला सुरुवात झाली आणि पाठोपाठ मैनाने आपल्या मधुर सुरांनी त्यात अधिक रंग भरला. त्या सुरांवर थिरकणारा तिच्या तारुण्याने मुसमुसलेला देह, तिच्या मादक अदा आणि तिचे मनोरम नृत्य या साऱ्यांनी मैफलीतील प्रत्येक जण बेभान झाला. मैना नजरेने तीर सोडत अनेकांना घायाळ करत एकामागून एक सुमधुर लावण्या सादर करीत होती. तिला साथ करणाऱ्या नृत्यांगना अनेक धनिकांना आपलं शिकार बनवीत बक्षिसाची सोय करीत होत्या. या सर्व अदाकारीने मधोश झालेला प्रत्येक दर्दी मालदार रसिक पैसे उडवून त्या सर्वांना दाद देत होता. कलबुर्गी सुद्धा दौलत जादा करीत होता. पानसरे राजारामवर लक्ष ठेवत मैफिलीचा आनंद लुटत होता. मध्यरात्री मैफिलीला अधिक रंग चढला. मैनाने आपली सर्वात प्रसिद्ध लावणी सादर करण्यास सुरुवात केली. तेवढ्यात राजारामच्या कार्यालयावर सुरक्षेसाठी ठेवलेली पानसरेंची खास माणसं घाईत चालू मैफिलीत आले. त्यांनी पानसरेंच्या कानात काहीतरी कुजबूज केली. ऐकून त्याचा चेहरा खाडकन उतरला. कलबुर्गीचे या साऱ्याकडे बारीक लक्ष होते. त्याने पानसरेला काय झालं असं विचारताच पानसरेने मान खाली घालत घडलेला प्रकार सांगितला. तळघरातील कैद करून ठेवलेल्या जोडप्याला कुण्या गुंडांनी उचलून नेले होते. त्यांची माणसं संख्येने जास्त होती, त्यामुळे पानसरेच्या माणसांचा निभाव लागणार नव्हता. हे ऐकताच कलबुर्गीचा पारा चढला आणि त्याने भरलेल्या मैफिलीत रागाच्या भरात पानसरेच्या कानशिलात फटकन लगावून दिली. आवाज इतक्या जोरात आला की मैना गायची थांबली. उभ्या मैफिलीचे लक्ष त्यांकडे गेले. संगारे शाळीग्राम सोबत सारेच आवसून पाहत राहिले. मैफिल संपल्याचे कलबुर्गीने घोषित केले. कलबुर्गीच्या जीवावर तोऱ्यात वावरणाऱ्या पानसरेंची इज्जत त्याच्याच मालकाने सर्वांसमक्ष काढली होती. मान खाली घालून पानसरे मैफिलीतून निघून गेला. संगारे आणि शाळीग्रामला झालेला प्रकार पाहून कलबुर्गीसाठी नक्कीच वाईट बातमी असल्याचे जाणवले. कलबुर्गी राजारामला खेचतच घेऊन आपल्या खोलीत शिरला. पुढे काय करायचे त्याला चांगले ठाऊक होते. जयंताच्या कारखान्यातील गेस्ट हाऊसवर गणूजीने महादेवचा निरोप मला सांगितला. त्याने चोख कामगिरी बजावली होती. त्या दोघांना त्याने शिताफीने राजारामच्या कार्यालयातील तळघरातून उचलले होते. त्यांना घेऊन तो बंगल्यावर पोहोचत असल्याचा निरोप त्याने पाठवला होता. महादेवने धरून आणलेल्या जोडप्याची हत्या होण्याआधी मला त्यांच्याकडून त्यांनी पळवलेल्या पोटलीची माहिती काढून घ्यायची होती. त्यासाठी मी घाईघाईने माझ्या बंगल्याकडे निघालो. कलबुर्गीच्या वाड्यातील एका खोलीत एका काळ्या वस्त्रात व्यवस्थित गुंडाळून ठेवलेल्या लाकडी राक्षसरूपी मूर्तीला बाहेर काढण्यात आले. करड्या शिसवी लाकडापासून बनवलेल्या त्या मूर्तीचे रूप भयावह दिसत होते. वटारलेले मोठे डोळे, फेंदारलेले नाक, तिच्या आवासलेल्या जबड्यातून बाहेर आलेले सुळ्यासारखे तीक्ष्ण दात आणि नळीसारखी भासणारी लांब गोल जीभ, हातापायाची धारधार तीक्ष्ण नखे तिचे रूप अधिक बिभस्त बनवत होते. फरशीवर कोळशापासून एक रिंगण काढून त्यात एक पंचकोन काढला गेला. त्यात त्या मूर्तीस उभे ठेवून तिच्या भोवती काळे ओळीत टाकण्यात आले. समोर एक दिवा लावून तिच्या मालकाने मंत्रजाप सुरू केला. बराच वेळ मंत्रजाप केल्यानंतर शेवटी त्यावर स्वतःच्या अंगठ्याचे रक्त शिंपडले. शिंपडलेले रक्त क्षणातच त्या लाकडी मूर्तीने शोषून घेतले. खोलीतील वातावरण बदलून गेले. दिवा जोरजोराने फडफडू लागला. मूर्ती जागेवर गरागरा फिरू लागली. अखेर त्या मूर्तीतून तेच भयावह पिशाच बाहेर आले, ज्याचे रूप त्या मूर्तीशी तंतोतंत जुळत होते, पण त्याचा आकार विस्तृत होता. ते हिंस्त्र पिशाच नळीसारखी दिसणारी आपली लंबगोल जीभ तीक्ष्ण सुळ्यावर फिरवीत मालकाच्या आदेशाची वाट पाहू लागले आणि मालकाने त्या जोडप्याचा नायनाट करण्याचा आदेश दिला.
आदेश मिळताच ते पिशाच क्षणार्धात तिथून वायू वेगाने आपल्या सावजावर झडप घालण्यासाठी निघाले. अघोरी